आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। संविधान सन्मान दिन हा आपल्या कोणत्या एका धर्माचा किंवा जातीचा विषय नाही, तर संपूर्ण भारतीयांचा हा महत्त्वाचा विषय आहे आणि सर्वांना त्या संविधानाद्वारे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत। परंतु आपण बघतो आहे की ग्रामीण भागामध्ये तळागाळातील लोकांना या संविधानाबाबत काही माहिती नाही, म्हणून सरांनी आम्हाला मागच्या वर्षी मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही आता चंद्रपूर शहरामध्ये तर या कार्यक्रमाचं आयोजन केलंच होतं आणि दरवर्षी करत आहात, पण तुम्हाला आता ग्रामीण भागाकडे वळणं फार महत्त्वाचं आहे। त्यांच्याच मार्गदर्शनामधून यावर्षी आम्ही 7 तालुक्यामध्ये संविधान सन्मान जागृतीचा कार्यक्रम आम्ही हा घेतला होता आणि त्या अंतर्गत भद्रावती तालुका आणि चिमूर तालुका, सावली तालुका, कोरपना तालुका आणि बल्हारशाह तालुका आणि चंद्रपूर तालुक्यामध्ये 7 तालुक्यामध्ये हा उपक्रम आम्ही राबवला। त्यामध्ये आम्हाला संविधानाबद्दल सांगण्याकरिता संविधानाचे जे वक्ते आहेत माननीय TD कोसे सर आणि माननीय अविनाश टिपले सरांनी आम्हाला फार मोठं योगदान दिलं, त्यांचा वेळ दिला आणि त्यांच्यामुळे आम्ही हा सप्ताह साजरा करू शकलो। आज या सप्ताहाचा मुख्य कार्यक्रम इथे पार पडित आहे। मी आपल्या सर्वांना परत संविधान सन्मान दिनाच्या शुभेच्छा देतो। हा सन्मान होतो आहे तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा। आज या संविधानाला बगल देऊन अनेक बाबी होताना आपल्याला दिसते, ही फार मोठी शोकांतिक आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे, बहुजनांना SC ST OBCंना आरक्षण दिलेलं आहे आणि आरक्षण देत असताना या सगळ्या बाबीचा सविस्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केलेला आहे। पंजाबराव देशमुखांच्या सोबतीला घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन की इतर मंडळींना विश्वासात घेऊन OBCला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये एक विशिष्ट 340 मध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे, कलम 340 मध्ये, आणि त्यानुसार एक आरक्षण मिळतं आहे। परंतु या जगामध्ये की या राष्ट्रामध्ये, या महाराष्ट्र राज्यामध्ये गुन्ह्या गोविंदानं नांदणाऱ्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कामसुद्धा या महाराष्ट्रामध्ये होताना दिसते। आज आपण पाहतो आहोत जरांगे पाटील मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी लढा देते आहे, परंतु चुकीची मागणी करते आहे। मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची मागणी घेऊन या ठिकाणी आज आंदोलनाच्या मेंढाव्याच्या माध्यमातून मागणी करताना दिसते। मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे तुम्ही आम्ही कोणीच नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भात संविधानामध्ये प्रोव्हिजन करत असताना पण तत्कालीन मराठ्यांनी त्या बाबीला विरोध केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरावरती मोर्चे नेले आणि आम्ही प्रगत समाजामधली आहो, आम्हाला आरक्षणाची गरज नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। इतिहासामध्ये नोंदी आहे, आपण बरेचदा ऐकलेलं आहे। त्याच्यामध्ये बाबासाहेब कुणबी मराठा कुणबी या वर्गाला यापूर्वीच OBC मधून आरक्षण दिल्या जात आहे, पण तुमचा आमचा सगळ्यांचा विरोध आहे। सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्याचं OBCकरण करण्यात येऊ नये ही आपली मागणी आहे। या पहिलेच OBC मध्ये 400च्या आसपास जातींचा समूह त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे। मराठा ही कुठली जात नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे, दीनदलित दुबळ्या बहुजन समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे हे जातनीय आरक्षण देण्यात आलेलं आहे। मराठा हा एक समूह आहे, ही जात नाही आहे।
आणि मराठा जात नसल्यामुळे त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही, परंतु शासनावरती दबाव तंत्राचा वापर करून आरक्षण मिळावं यासाठी या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार राज्य करते आहे. सत्तेत असले तर देऊ शकत नाही, सत्तेच्या बाहेर गेले हेच बोलतात की मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी स्तब्ध बसणार नाही. कोण चढवतात त्यांना? जे राजकीय लोक आहेत, हे राजकीय लोकांचीच भूमिका असते. सत्तेच्या बाहेर गेलं तर वेगळं बोलायचं आणि सत्तेमध्ये आल्याबरोबर वेगळं बोलायचं. कुठलेही आरक्षण दिल्यानंतर ते आरक्षण कोर्टामध्ये टिकलं पाहिजे. यापूर्वीच्या शासनाने प्रयत्न केला, ते टिकलं नाही. परंतु या ठिकाणी सवर्णांना 10% आरक्षण दिलं, कुठल्याही सवर्णांनी मागणी केली नाही, कुठल्याही प्रकारचा लढा दिला नाही, एका झटक्यामध्ये त्यांचं 10% आरक्षण मंजूर करण्यात आलेलं आहे. म्हणून आपल्या बहुजनांची सगळ्यांची मागणी आहे की या देशामध्ये, या राष्ट्रामध्ये जातनिहाय जनगणना करा. कोणत्या संवर्गाचे, कोणत्या जातीचे किती लोक आहे हे तुम्हाला चळवेल. म्हणून सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून आपण या देशामध्ये जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आपण सतत प्रयत्नरत आहोत, आपण सतत लढा देतो आहोत. या ठिकाणी बंधूंनो, या ठिकाणी प्रमुख वक्ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत की संविधानाच्या माध्यमातून आज आम्हाला आरक्षण मिळालं, आरक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळालेल्या आहे. या मिळालेल्या नोकऱ्याच्या संदर्भात आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षण खतम करण्याचा शासनाचा हा डाव आहे. 6 सप्टेंबर 2023ला शासनाने एक शासन निर्णय काढला. या देशातल्या जवळपास 138 संवर्गाच्या शासकीय नोकऱ्यांचं खाजगीकरण केलं. आम्ही सगळ्या या बाबीला आपण विरोध केला आणि विरोध केल्यानंतर शासनाने तात्पुरत्या स्वरूपात तो शासन निर्णय रद्द केलेला आहे. परंतु आरक्षण प्रत्यक्ष संपवू शकत नाही. जर सरकारी नोकऱ्यांचं जर आरक्षण संपवून टाकलं तर ॲटोमॅटिक आरक्षण संपणार आहे. सरकारी नोकऱ्या संपल्या तर आरक्षण संपणार आहे. आज आपल्या राष्ट्रामध्ये की महाराष्ट्रामध्ये शासकीय नोकऱ्यांच्या इतकी पदं रिक्त आहे की पदभरतीची कारवाई होताना दिसत नाही. MPSC UPSC करणारे पोरं दिवस रात्र एक करून अभ्यास करतात, परंतु त्याच दर्जाची पदं लॅटरल पद्धतीने, बाह्य पद्धतीने सचिव दर्जाची पदं या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये भरल्या जात आहे. ही सुद्धा फार मोठी शोकांतिका आहे. जे आपल्याला 16-16, 17-17 तास आपले पोरं अभ्यास करतात आणि अभ्यास केल्यानंतर ते कधी सक्सेस होतात नाही होत, परंतु याच दर्जाची पदं आज बाह्य पद्धतीनं, लॅटरल पद्धतीनं आज सचिव दर्जाची पदं या देशामध्ये भरल्या जात आहे. ही सुद्धा फार मोठी शोकांतिका आहे. अनेक आमचे शिक्षकांची पदं रिक्त आहे, अनेक आमच्या प्राध्यापकांची पदं रिक्त आहेत, पण रिक्त पदं भरण्याच्या संदर्भात कारवाई होताना दिसत नाही. म्हणजे या देशातली शिक्षण व्यवस्था नष्ट करण्याचं कामसुद्धा या देशामध्ये होताना दिसतं आहे. ही सुद्धा फार मोठी चाल असल्याचं आपल्याला दिसून येते. त्या दृष्टीनं सुद्धा आपण सगळ्यांनी आज शिक्षण व्यवस्था, शिक्षण आपल्याला मोफत मिळालं, बाकीच्या गोष्टी मिळाल्या, आपण शिकलो, नोकरीमध्ये आलो, परंतु आपल्या पिढीला भविष्यामध्ये हे सगळे मिळेल किंवा नाही? मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडायला लागलेल्या आहे. मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक भरती नसल्यामुळे अनेक शाळांमध्ये अनेक पदं रिक्त आहे आणि दुसरीकडे कॉन्व्हेंट संस्कृती त्या ठिकाणी वाढताना दिसते आहे. म्हणजे गोरगरिबाचं शिक्षणसुद्धा महाग होताना आपल्याला दिसते आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी हे जे संविधान आहे, संविधानाचा पुरेपूर या देशामध्ये अंमलबजावणी झाली पाहिजे. आपली माणसं आपलीच असतात, आपल्यासाठी ती कष्टतात, झिजतात. म्हणूनच आपुलकीनं आपल्या माना त्यांच्या पुढे नतमस्तक होतात. संविधानाच्या प्रास्ताविकेचे शाळामधून वाचन व 26 नोव्हेंबर संविधान दिन महाराष्ट्रातच नव्हे तर भारत सरकारला राबवण्यास भाग पाडणारे माननीय इजेड खोब्रागडे साहेब, सेवानिवृत्त सनदी अधिकारी. आमची लोकशाही आहे, आमच्या भारताची लोकशाही आहे, ही संविधानाने दिलेली आहे. त्याचं रक्षण करू आपण आणि मग ते रक्षण करण्यासाठी आपल्याला रक्तरंजित मार्गाचा अवलंब करायचा नाही, तर लोकशाही मार्गाचा अवलंब. ही पहिली अट टाकली त्यांनी लोकशाहीच्या यशस्वीतेची. दुसरी अट काय टाकली सांगितलं त्यांनी बाबासाहेबांनी की माणूस कितीही मोठा असू द्या, त्याच्या चरणी आपण आपलं स्वातंत्र्य अर्पण करता कामा नये. आता राजकारणात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये साहेब, मी पण डायरेक्टर होतो, तिथल्या अधिकाऱ्यांना सवय आहे राजकारणासाठी भेटायला आले की पायाला स्पर्श करतात. आता ही परंपरा खंडित झाली पाहिजे. ही चांगली परंपरा नाही आहे.
एका अधिकाऱ्याने दुसरा, म्हणजे मी होतो ते क्लास 1 अधिकारी आले आणि माझ्या पायाला हात लावला. काय कशाला म्हटलं हे आशीर्वाद द्या? अरे तुला मी कसं काय आशीर्वाद देऊ? म्हणजे ही आशीर्वाद देण्याची संकल्पना पण आता कालबाह्य झाली पाहिजे. संविधानामध्ये हे आशीर्वाद वगैरे काही नाही. माणूस किती मोठा असू द्या, सन्मान ठीक आहे, पण तो काही म्हणेल तरी आपण, जसं मी सांगितलं की सरकारी अधिकारी बॉस जो आहे, बॉस इज नेव्हर रॉंग, त्यांनी काही सांगायचं ना, आम्ही यस सर म्हणायचं ना, काही करायचं. संविधानाने नाही सांगितलं हे असं वागायला. काय होईल असं केलं तर तो माणूस तानाशाह होईल. तो लोकशाहीचा माणूस संवर्धक नाही राहणार आणि तो तानाशाह होऊन लोकशाहीच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था तो उद्ध्वस्त करेल. आणि या देशाचं जे स्वातंत्र्य मोठ्या कष्टानं मिळालेलं आहे, माणसाला जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्यसुद्धा तो गमावून बसेल. हा धोका बाबासाहेबांनी सांगितला की आपल्याला तसं नाही वागता येणार. म्हणून ते आता जे चित्र चाललेलं आहे अनेक पक्षामध्ये, किंवा ते भारतीय जनता पार्टी जसं सांगते मोदी आहे तो मुमकिन आहे, म्हणजे हे कसं तानाशाहीकडे जाणार आहे. म्हणजे आता कोणाला चांगलं वाटो की नाही वाटो, पण जे घडते, आणि जो माणूस तानाशाह होईल तो लोकशाहीचं काम नाही करणार. आधीचे राजे आपल्या मर्जीने काम करत होते, आता इथं कोणी राजा नाही, लोक आहेत, आणि त्यामुळे लोकांची लोकशाही टिकवणं हे लोकांचं काम आहे. आणि तिसरा मुद्दा जो त्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितला की राजकीय लोकशाहीचं सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तन लवकरात लवकर झालं पाहिजे. हे जर लोकशाही सदृढ करायची असेल, टिकवायची असेल तर ह्या तिन्ही गोष्टीकडे जी काही प्रेझेंट सरकारी व्यवस्था आहे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या शहाणपणावर बाबासाहेबांचा फार विश्वास होता. ते म्हटले की हे सर्वसामान्य माणसं आहेत, ते फार हुशार आहेत, त्यांना माहीत आहे कोण चांगलं आणि कोण वाईट. हे आपल्यासारखे थोडे शिकलेले लोक जास्त धूर्त आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाबरोबर शील, कारण शिक्षण हे दुधारी तलवार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. चांगले माणसं असतील तर चांगलं करतील ना, चांगले नसलं तर उद्ध्वस्त करतील. तर बाबासाहेबांनी हे 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणात जे सांगितलं आहे ते आपल्याला वाचून आपण आपल्यापुरतं तर करू शकतो. तुम्ही तुमच्या घरी संविधानाची प्रास्ताविका वाचा ना रोज. कोणी अडवलं आहे? 2 मिनिट लागतात. आणि मुलांना सांग रे बाबा आम्ही भारताचे लोक म्हणून काय आहे, किंवा चर्चा करा काय आहे संविधान. शिकलेले लोक आहो आपण. आपल्या घरी संविधानाची प्रास्ताविका दिवाणखान्यामध्ये टांगून ठेवा, अनेक फोटो असतात, त्याच्यात हे एक लावा, माझ्या घरी आहे त्यामुळे मला सांगण्याचा अधिकार पण आहे, येऊन बघा माझ्या घरी. पण हे सुरुवात आपल्याला आपल्या घरापासून केली पाहिजे. वस्त्यात वार्ड असेल, विहार असेल, मंदिर असेल, गुरुद्वारा असेल, सगळ्या ठिकाणी. कारण हे देशाचं संविधान आहे. संविधान जात धर्म पंथ भाषा प्रदेश लिंग भेद करत नाही. माणूस हे लोककेंद्रित संविधान आहे आणि त्याचा बेस हा नीतिमत्ता आहे, जे बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये त्याचं पालन केलं. म्हणून आपल्याला चांगले दिवस आले. मग त्याच्या प्रती तर आपली निष्ठा असली पाहिजे. बाबासाहेबांनी जर संपत्ती जमवायचा विचार केला असता तर प्रीतम काय झालं असतं. आपल्याकडे आता मी पण अधिकारी होतो, मिळणाऱ्या पगारामध्ये चांगलं वर्तन केलं तर आपलं चांगलं भागते. उलट 4 पैसे उडतात. सुरा मेरे मज्ज म्हणायचं, मुसावादा म्हणायचं, खोटं बोलायचं नाही, नुकसान नाही, दारू प्यायची नाही, फायदा आहे. तेच तत्वज्ञान संविधानामध्ये आहे. नवीन काय आहे? कशाला कोणाचे पैसे घेऊन आपण मिंदे व्हायचे? कशासाठी? संविधानाने आरक्षणातून किंवा जी काही आपल्याला संधी दिली पद मिळवण्याची, ते काही कमी झालं का? ज्याला मिळाली ते असे उठून दिसले पाहिजे. या समितीचं कार्य त्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीनं, की 1991 पासून त्याची सुरुवात आहे. खरं तर म्हणजे मी इथं RDC असताना माझ्या बंगल्यावर बैठका व्हायच्या प्रीतम.
की काय केलं पाहिजे आपण. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंचं शहर आहे, चळवळीचं आहे. परदेशामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे गेले होते शिकायला, ते त्याच्या पैशाने गेले होते. आणि इतरांना बाबासाहेबांनी शिष्यवृत्ती मिळवून दिली. ज्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली ते समाजात दिसले नाही, आणि जे स्वतःच्या पैशाने गेले ते त्यांनी चळवळ उभी केली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेचं. आणि याच शहरात बाबासाहेबाच्या नावाचं सभागृह पाहिजे हा विचार संवर्धन समितीने केला आणि तो प्रत्यक्षात उतरवून लावला. खूप कष्ट केले. आणि म्हणून जे सुरुवातीपासूनचे पदाधिकारी आहेत ज्यांचे मी नावं घेतले, गोपाळराव देवगडे असतील, अलोनी गुरुजी असतील, देशपांडे होते, अजून काही नावं असतील आहेत. इतके कष्ट कोणासाठी केलं हे त्यांनी, की आपलं काय देणं आहे. आणि परत त्या दीक्षाभूमीला आज जे स्वरूप प्राप्त झालं त्या समितीच्या कार्यामुळे ते त्यांचं मान्य करो की नाही करो, पण तेच सांगतो की इतिहास आहे. राजू खोब्रागडे इतिहास आहे, ह्या सगळ्यांना माहीत आहे. दिलीप वावरे आहेत, उमरे साहेब आहेत, आणि सगळेच लोक. आपण महिला विंग केली होती, युवक विंग केली होतं. आणि मी तुम्हाला नेहमी म्हणायचं की इथेच बसून फक्त बोलू नका, तर गावात जा. आणि गावात जाऊन संविधान सांगत असताना त्यांच्या विकासाचे, त्या गावाचा अभ्यासही करा. कोण मुलं आहेत, कुठे शिकतात, काय करतात, आर्थिक सामाजिक सरकारचं जसं सर्वेक्षण चालतं ते आपणही थोडंसं बघितलं पाहिजे. आपल्यालाही माहीत पडते की अरे हो, ह्या गोष्टी अजून झाल्या नाही. शिष्यवृत्तीची योजना आहे तरी मुली शिकत नाही. का नाही शिकत मुली? सावित्रीबाई फुले योजना आहे मुलींसाठी, मागासवर्गीयांच्या. का नाही सगळ्या मुली शिकत? मग त्याचं शिक्षण कुठपर्यंत आलं? ड्रॉपआउट रेट काय आहे? उच्च शिक्षणाचं प्रमाण किती आहे? आजच्या परिस्थितीमध्ये रोजगार काय आहे? असे अनेक प्रश्न आहे. इतक्या साऱ्या योजना असून गावामध्ये सेवा सुविधा का नाही? चांगले रस्ते का नाही? चांगलं वातावरण निर्माण करणं हे संविधानाचं काम आहे ना. हे संविधानाचा जागृतीचा उपक्रम हा राष्ट्र निर्माणाचा उपक्रम आहे. आणि तो तुम्ही आता या सप्ताहामध्ये गावागावात जाऊन केला. मी खूप मनापासून, मला खूप आनंद झाला. आज मला येण्याचं तेच कारण होतं की असं काम करायचं आहे दिशादर्शक. तुमचं पाहून अनेक लोक करायला लागतील. जसं वाक फॉर संविधान आम्ही आता नागपुरात सुरू केलं. आज महाराष्ट्रभर वाक फॉर संविधान साहेब अनेक ठिकाणी या नावाने होत आहे. संविधान रॅलीच आहे, पण कॅप्शन काय आहे? वाक फॉर संविधान. संविधानाच्या सन्मानासाठी चालूया. संविधान ज्यांनी जे निर्माण केलं त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र चालूया, जयघोष करूया. तो महोत्सव आहे, नागरिकांचा, लोकशाहीचा महोत्सव आहे. आणि आपण तर लाभार्थी आहोत संविधानाचे सगळेच. जात बाजूला ठेवा, पण सगळेच. आमदार साहेब आमदार झाले ते संविधानातून झाले. त्यांनी संविधानाची शपथ घेतली की मी संविधानावर माझी निष्ठा श्रद्धा आहे आणि मी संविधानानुसार काम करेल. तो साहेब माझी तुम्हाला या विनंती आहे की तुम्ही मुख्यमंत्र्याला सांगा, स्पीकरला सांगा, जरा वेळ काढा म्हणा ते शिवसेना BJPच्या चक्करमधून. आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये तुम्ही संविधानाची प्रास्ताविकेचं वाचनाने सुरू करा. वंदे मातरम म्हणता ठीक आहे, राष्ट्रगीतही म्हणतात तेही ठीक आहे. तर वंदे मातरम करायला काही संविधानाने नाही सांगितलं, पण संविधानाची प्रास्ताविका संविधानाने सांगितली आहे. आणि तो आता सरकारी कार्यक्रम आहे, त्यामुळे त्याची जर सुरुवात करा. अनेक आमदारांच्या काय म्हणू डोक्यात, हृदयात हे संविधानाचा जयघोष प्रियांबलमधला येऊ द्या, होईल बदल. आणि त्यासाठी हा कार्यक्रम आहे. मी परत आयोजक मनापासून खूप अभिनंदन करतो. उमरे साहेब अध्यक्ष आहेत, वावरे साहेब आहेत, राजू खोब्रागडे आणि सगळे. खूप महत्त्वाचं काम आहे. आता इथे तुम्ही थांबायचं नाही. म्हणजे आता संविधान दिवस संपला म्हणजे नाही. हे 2 वर्ष चंद्रपूर जिल्ह्यात तुम्ही 75 वस्त्या अशा आयडेंटिफाय करा की जिकडे कोणी जातच नाही. जिथे जातात तिथे नाही जायचं. जिसका कोई नहीं होता उसका हम है, हमारा संविधान है. असं करून काम करावं लागेल. टीम तयार करा आणि जाऊन कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून त्यांच्याबरोबर बसायचं. काय चाललं आहे? मी समाज कल्याणला संचालक असताना दलित वस्ती भेट दूध समतेचा असा कार्यक्रम चालवला होता. अधिकाऱ्यांना सांगितलं महिन्यातून 4 वस्त्यामध्ये तुम्ही जाऊन बसलंच पाहिजे. कसं होत नाही, दम लगता.
आणि मग आम्हाला संविधानाने जर अधिकार दिलेला आहे, पॉवर दिलेला आहे त्या पदाचे, तर तो आम्ही वापरलाच पाहिजे. पोझिशन आहे, पॉवर आहे. देऊनही नाही वापरला तर त्या पोझिशनलाही अर्थ नाही, त्या पॉवरलाही अर्थ नाही. का नाही करायचं? 2005च्या आधी कधीतरी शाळेत प्रियांबल कोणी म्हणत होतं का साहेब? आत्ता 2021ला देशाच्या राष्ट्रपतींनी सेंट्रल हॉलच्या सभागृहामध्ये सगळ्यांच्या पुढे संविधानाचं प्रियांबल म्हटलं. आणि 2015ला 2 दिवस स्पेशल सेशन संविधानावर, कमिटमेंट टू कॉन्स्टिट्यूशन हा विषय घेऊन प्रधानमंत्रींनी आयोजित केलं. काय नाही होऊ शकत. आम्ही सगळे परिवर्तनवादी आहोत आणि आमचा विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तो आम्ही स्वीकारायचा आणि तो वर्तनात आणायचा. जे तो दिसला पाहिजे आणि बहुजनांना सगळ्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचा. हा प्रयत्न चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही समिती निश्चित करेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळले, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळले, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळाले, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळले, अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वाचा सन्मान करूया. म्हणजे आपल्याला वाटतं की मेरे बाप ने लिखा संविधान उसका कुछ हो नहीं सकता, पर हो रहा है वो धीरे धीरे. म्हणजे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टाचा जो निकाल आला किंवा जे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं की तू असं केलं तुझ्यावर 1 करोड रुपयाचा आम्ही दंड ठोकतो, त्या दंडालाही घाबरत नाही आणि सर्रास बोलतो की मला फाशी द्या, मी तुम्ही कोर्टाने सांगितलं तसं वागणार नाही. हे छोटे मोठे उदाहरणं नाही आहेत. म्हणजे आज आपल्याला हे छोटे मोठे उदाहरणं वाटत आहेत, पण उद्या हेच उदाहरणं हळूहळू मोठे होतील. उद्या कोणी म्हणेल मैं दलितों की बस्ती जला दूंगा, कोर्ट कुछ भी करे. त्याची सुरुवात आहे सर. ही जे आपण ज्याला गंभीरतेने घेत नाही आहे ना, त्याची सुरुवात आहे. मैं अल्पसंख्यकों की बस्ती में जाके कुछ भी करूंगा, मेरे को कौन सा कानून रोकता है? कानून को न मानना यानी संविधान को न मानना, संविधान को न मानना ये लोग कर रहे हैं. और कोण कोण कर रहे हैं? आता जरांगे पाटलांचं बरंचसं उदाहरण म्हणजे चर्चेत आलं. त्या माणसाला आरक्षणाचा माहीत नाही. म्हणजे माझी प्रत्यक्ष भेट झाली आहे म्हणून मला माहीत आहे. त्या जरांगे पाटील शिक्षण काय मला माहीत नाही, पण आरक्षणाचा त्याला माहीत नाही, संविधानाचा त्याला माहीत नाही, त्याला कोणतं कलम आरक्षण देते हे सुद्धा माहीत नाही. म्हणजे आरक्षणाची जी तरतूद शेड्यूल ट्राईब्ससाठी प्रथम आली, शेड्यूल कास्टसाठी त्याच्यानंतर आली, ओबीसीची त्याच्यानंतर आली, त्याला काहीच माहीत नाही. पण तो सर्रास काय म्हणतो, कुछ भी करो. म्हणजे त्याच्या भाषेत तो काय बोलतो, नीचे से दो नहीं तो ऊपर से दो लेकिन हमको आरक्षण दो. अरे भाई, नीचे से और ऊपर से कैसे मिलेगा? वो तो संवैधानिक मार्ग से मिलेगा. कुछ भी करो लेकिन मुझे आरक्षण, ही जे अरेरावी आहे. म्हणजे एखाद्यानं मागणी करावी त्याचा विरोध नाहीच आहे. आणि ते जर खरंच 4000 वर्षापासून जसं इथली शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट आणि इतर मागासवर्गीय मंडळी 3000 वर्षापासून 4000 वर्षापासून या मनुवादात, या मनुस्मृतीत गुलाम होती, असे जर ते गुलाम असतील, ते सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक दृष्ट्या जर मागास असतील, तर त्यांचं स्वागत आहे. सरांनी म्हटलं जसं त्यांचं स्वागत आहे, त्यांनी यावं, बाबासाहेबांना स्वीकारावं, बुद्धांना स्वीकारावं, आरक्षण घेऊन जा. पण तसं नसेल तर वारंवार ह्या गोष्टी आपण म्हणतो की आमच्यावर ब्राह्मणवादानी अत्याचार केला. पण या ब्राह्मणवादाचे वाहक कोण आहेत? या ब्राह्मणवादाचे वाहक कोण आहेत? तेच लोक आहेत जे कधी काळी म्हणत होतं की आरक्षण ये भीक मंगो जैसा मांगते हैं. म्हणजे या शेड्यूल ट्राईब, या शेड्यूल कास्ट आणि या ओबीसीला जे लोक म्हणत होते की आरक्षण तो भीक जैसा है, ते स्वतः आज भीक मागायला उपोषणावर बसलेले आहेत. त्यांनी बाबासाहेबांना स्वीकारलं पाहिजे. फक्त स्वीकारलं नाही पाहिजे तर अंगीकारलं पाहिजे, वाचलं पाहिजे, खरा आरक्षणाचा काय अर्थ आहे ते जाणलं पाहिजे आणि मगच आरक्षणाची मागणी केली पाहिजे. अरे कुछ खुद को पता नहीं और बैठ गए हैं. म्हणजे त्यांना अधिकार आहे भारतीय संविधानाच्या याच्यानुसार ते बसू शकतात, आंदोलन करू शकतात, उपोषण करू शकतात. पण ते माहीत तर करा की या महाराष्ट्र राज्यातले सर्वाधिक साखर कारखाने कोणाकडे आहेत?
त्यांच्याकडे. सर्वाधिक शैक्षणिक संस्था कोणाकडे आहेत? त्यांच्याकडे. कॉर्पोरेट कोणाकडे आहे? त्यांच्याकडे. साखर कारखाने कोणाकडे आहेत? त्यांच्याकडे. आरोग्य संस्था कोणाकडे आहे? त्यांच्याकडे. मेडिकल कॉलेज कोणाकडे आहे? त्यांच्याकडे. सर्वाधिक मुख्यमंत्री कोण झाले? तेच झाले. सर्वाधिक मंत्रिपद कोणी भोगतले? त्यांनीच. सर्वाधिक पैसा कोणाकडे आहे? त्यांच्याकडे आहे. सर्वाधिक जमिनी कोणाकडे आहे? तर त्यांच्याचकडे आहेत. आणि म्हणजे या संविधानाची पायमल्ली करून अशा प्रकारच्या मागण्या करणं आणि हेकेखोरपणे करणं, म्हणजे मागणी विनम्रतेने करणे आणि हेकेखोर पद्धतीने करणे, हा याच्यात फरक असतो. हा एक फरक जाणला पाहिजे. बरं, आर्थिक आधारावर भारतीय संविधानात कुठेच तरतूद नाही की आरक्षण दिलं पाहिजे. पण 10% आरक्षण आर्थिक निकषावर दिला गेला. हे घटनेची पायमल्ली नाही का? सर बोललेच, मोदी आहे तो मुमकिन. म्हणजे सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तर मग सत्ता आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे हस्तगत करावी लागणार आहे. कारण जर तुम्ही संविधान वाचवायचं असेल, या देशात लोकतंत्र वाचवायचं असेल, या देशात तुमचा वोटिंगचा अधिकार वाचवायचा असेल, म्हणजे NCR सारखे जे प्रकार आले सर मधल्या काळात, प्रयत्न झाला. तो प्रयत्न काय आहे? तो प्रयत्न आहे की तुम्हाला दुय्यम नागरिक बनवणे. दुय्यम नागरिक बनवणे म्हणजे काय? दुय्यम नागरिक बनवणे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमचा जो लाख मोलाचा अधिकार आहे, ज्याला राईट ऑफ वोट म्हणतो, म्हणजे मत देण्याचा अधिकार, तो काढून घेणे. संपत्ती ठेवण्याचा अधिकार काढून घेणे. मी वारंवार सांगतो की तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, तुमचे पोरं फॉरेनला जाऊ द्या, ते मोठे मोठे IIT होऊ द्या, मोठे मोठे बँकर होऊ द्या, त्यांना महिन्याचा 1 करोड रुपया जरी मिळाला, पण हे संविधान नाही राहिलं आणि पुनश्च मनुस्मृती आली, तर तो 1 करोड रुपया तुमच्या कोणत्या कामाचा आहे? कारण मनुस्मृतीत काय लिहिलंय? शूद्रांना संपत्ती ठेवण्याचा, त्याचा उपभोग करण्याचा मुळात अधिकार नाही. मग तुमच्या खात्यात जर 1 करोड रुपये असेल आणि भारतीय संविधान नसेल, आणि तुमचे भारतीय संविधान नसल्यानंतर हक्क गेले आणि तुमचं बँकेतलं अकाउंट सीज केलं कि ये शूद्र है, मनुस्मृति के अनुसार इनका अकाउंट अब सीज हो जाएगा. तुमची गाडी तुमच्या पार्किंगमधून घराच्या लॉक करून घेऊन गेले, तुमच्या लॉकरमधले सगळे दागिने, हे होणार आहे. हे काही कल्पनेतली गोष्ट सांगत नाही मी कल्पना विश्वासाला काहीच सांगत नाही, सरांना माहीत आहे. कल्पना विश्वासाला मी काहीच बोलत नाही. हे आज ना उद्या होणार आहे जर आपण हे संविधान जोपासलं नाही, याला एखाद्या कार्यक्रमापुरतं मर्यादित ठेवत गेलो, त्याला मोठं केलं नाही, तर आज ना उद्या हा दिवस नक्की येणार आहे. म्हणजे आपण वारंवार म्हणतो की बाबा साहब को स्कूल के बाहर बिठाकर इन्होंने पढ़ाया, तो आप भी तैयारी कर लो. अगर संविधान है तब तक ही तुम्हारे हाथ में पेन है, संविधान है तब तक तुम्हारे हाथ में मोबाइल है, संविधान है तब तक तुम स्कूल में जा सकते हो, कॉलेज में जा सकते हो. जिस दिन संविधान नहीं रहेगा उस दिन तुम्हारे हाथ से पेन छीना जाएगा, तुम्हारे हाथ से हेल्थ छीना जाएगा, एजुकेशन छीना जाएगा, वोट का राइट छीना जाएगा. और तब जो अतिशूद्र जैसे थे वैसे ही तुम्हारी हालत होगी. तो इस हालत से अगर बचना है तो इस संविधान को केवल और केवल कार्यक्रमों तक सीमित ना रखे, क्योंकि ये मानवतावादी है. वो कहते हैं कि हम नहीं है हिंदू मुसलमान, हम नहीं है शोक ब्राह्मण, हम नहीं है काजी पंडित, हर भेद से जुदा है, हर फर्क से जुदा है हम. मेरे भीमराव का संविधान यही है बताता कि फकत इंसान है हम, कि फकत इंसान है हम. तर आपण इंसान आहोत. सगळ्या प्रकारच्या जाती धर्माच्या सोबत आम्ही इंसानियतचं नातं ठेवू इच्छितो. सगळ्यांनाच मंगल भावनेनं पाहू इच्छितो. कारण तथागतांनी आम्हाला जो धम्म सांगितला, जो 1956ला 14 ऑक्टोबरला दीक्षाभूमी नागपूर आणि 16 तारखेला चंद्रपुरात आम्ही स्वीकारला आहे. तर म्हणजे मी वारंवार बोलताना नागपुरातही म्हणतो की सगळ्यात जास्त जबाबदारी संविधान वाचवण्याची जर कुणाची असेल तर ती नागपूरवाल्यांची आहे. का? कारण बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला पहिला धम्म कोणाला दिला? नागपूरवाल्यांना. आणि दुसरी जबाबदारी कोणाची आहे? चंद्रपूरवाले 4 वाजताचा कार्यक्रम असतात ना, गाणे ऐकायसाठी 7 वाजता येतात. जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. कारण हा प्रश्न गंभीर आहे. म्हणजे हा हसण्याचा प्रश्न नाही आहे. की धम्म देताना बाबासाहेब काय म्हणतात की मी सोन्यासारखा धम्म तुमच्या हातात देत आहे.
म्हणजे त्या काळचे वर्तमानपत्र जर वाचले, सावरकर वगैरे बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली तेव्हा काय लिहिलं ते जर वाचलं तर त्याची गंभीरता तुमच्या लक्षात येईल. बाबासाहेब म्हणतात की हा सोन्यासारखा धम्म मी तुमच्या हाती देत आहे, या सोन्यासारख्या धम्माला ग्लानी येईल असं तुम्ही वागू नका. तेच सेम रिपीट करतात बाबासाहेब संविधान देताना पण. 2 महत्वाचे कोटेशन फक्त एकच लाईनचे आहे. मी स्वतःला गोडी झाडून घेईल. बाबासाहेब काय म्हणतात? मी स्वतःला गोडी झाडून घेईल. आणि दुसरं काय म्हणतात? नाहीतर हे संविधान मी स्वतःच्या हाताने जाळून घेईल. इतका म्हणजे ज्या माणसानी सगळ्या प्रकारच्या बिमाऱ्या असताना, आरोग्य जागेवर नसताना, झोप होत नसताना इतका परिश्रम करून ज्या माणसांनी आपल्यासाठी संविधान लिहिलं, तोच माणूस म्हणतो हे संविधान मी जाळून टाकेल. याच्या मागची गंभीरता तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. जो माणूस म्हणतो मी स्वतःला गोडी मारून घेईल, त्याच्या मागची गंभीरता आपण लक्षात ठेवली पाहिजे. हे अधिकार, हे सगळ्या गोष्टी, गाड्या घोड्या, कपडे लत्ते, बंगला, कार, ह्या ज्या गोष्टीमुळे आल्या त्या गोष्टीलाच तुम्ही विसराल, त्याच्या प्रती गंभीर राहत नसाल तर मग येणारा काळ हा तुम्हाला माहीत नसेल. हे कल्पनाशक्तीच्या बाहेरचंच आहे. म्हणजे खुल्या डोळ्यांनी सर बघू शकतात, वावरतात. सर बघू शकतात, वावरे सर आहेत, आपले अध्यक्ष आहेत, आम्ही आहोत. आम्ही देशभरात फिरतो, खुल्या डोळ्यांनी सगळ्या गोष्टी पाहतो. आम्हाला येणाऱ्या काळाचं आकलन होते हळूहळू की येणारा काळ कसा होणार आहे. तेच मी तुम्हाला सांगतो की येणारा काळ काय होणार आहे. म्हणजे आज जे तुम्ही पोरीचं नाव दीक्षा ठेवता, संकल्प ठेवता, सिद्धार्थ ठेवता, राहुल ठेवता, पुन्हा तो ढोंड्या, दगड्या, चिमणाबाई कधी होईल याची गॅरंटी नाही. हे आतापासून लक्षात ठेवा. संविधान नहीं तो तुम्हारा नाम भी नहीं, नाम भी रखने को तुम पे बंदी आएगी. या सगळ्या प्रदर्शनी आपण म्हणजे स्वागतच आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघतोय. हे वाचा, याचं आकलन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या चळवळीला, संविधान वाचवण्याच्या, धम्मचा प्रसार करण्याचा आणि टोटलच ही आंबेडकराईट जी मुवमेंट आहे तिला सामोरं नेण्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा जो भविष्यात दुवा बनणार आहे, तो दुवा या कार्यक्रमातून गायब आहे. कळत आहे का मी काय म्हणत आहे? आपले तर वय झालेत, मग ही चळवळ सामोर कोण नेणार? या मुवमेंटला सामोर कोण नेणार? तरुण, आपल्या घरचे लेकरं. कोणातरी बापाला असं वाटलं का इथं बसल्यापैकी, अरे बेटा चलतो का थोडा संविधानाचा कार्यक्रम चलतो का? कोणातरी आईला, कोणातरी बापाला वाटलं का की आपल्या तरुण मुलाला, आपल्या तरुण मुलीला हात पकडून न्यावं, असं वाटलं का कुणाला? का नाही वाटलं? लग्नात कसं पोरीला म्हणता येते, नाही नाही हा ड्रेस नको घालू, दुसरा घाल, तो नको घालू, दुसरा घाल, नाही ना हा चांगला दिसत नाही, तू चांगला ड्रेस घाल, लग्नात चाल, ते कसं म्हणता येते? म्हणता की नाही म्हणता? मग अशा कार्यक्रमात पोरीला तुम्ही म्हणू शकत नाही का की तुम्ही चला संविधानाचा कार्यक्रम आहे? पोराला कसं म्हणता, रे हा सूट चांगला दिसत नाही रे लग्नात, लोक चांगले कपडे घालून येतील, तू असे कपडे घालून येऊ नको, चांगले कपडे घालून ये. करतो ना आपण ह्या सगळ्या गोष्टी. मग अशा कार्यक्रमात आपली का बोलती बंद होते? काय प्रॉब्लेम आहे? जेव्हा तुमचा मुलगा, तुमची मुलगी वाढदिवसात येऊ शकते, तुमचा मुलगा, तुमची मुलगी वेळ काढून लग्नात येऊ शकते, तुमचा मुलगा, तुमची मुलगी कोणाच्या बारशात जाऊ शकते, कोणाच्या वास्तुकात जाऊ शकते, गृहप्रवेशात जाऊ शकते, अशा कार्यक्रमात का नाही होऊ शकत? याच्यावर विचार केला का कधी? केला है कधी विचार? क्यों नहीं? एक न्यूनगंड है कि मैं अपने बच्चे को कैसे बताऊं, मैं अपने बच्चों से कैसे बात करूं. तर हे धम्म जो आहे तो मैत्रीचा धम्म आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचे मित्र व्हाल, जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीची मैत्रीण व्हाल, तेव्हा ही भावना आहे. आज जोपर्यंत तुम्ही बाप आहे, जोपर्यंत तुम्ही आई आहे, तोपर्यंत ही भावना तुमच्या मनात येणार नाही. जेव्हा तुम्ही मित्र आणि मैत्रिणीसारखे वागाल, त्यांना समजवण्याचा प्रयत्न कराल. एका दगडावरची रेख आहे का की माझं पोरगं बा सामाजिक आणि चळवळीच्या कामात येणारच नाही, असं कुठं लिहून आहे का? असं कुठंच लिहून नाही आहे. फक्त आपण त्याच्यावर आपल्या डोक्यात न्यूनगंड भरलाय. अरे यार ऐसे कार्यक्रम में मेरा बेटी आएगी क्या? तुम्ही प्रयत्न करा. आणि हा दुवा आहे, सांगण्याचा प्रयत्न हा करतोय मी की हा दुवा आहे आपल्यानंतर ज्यांना हे संविधान वाचवायचं आहे, ज्यांना ह्या धम्माचा प्रसार करायचा आहे,
ते म्हणजे आपली मुलं आहे, येणारी पिढी आहे, जे आज 4 वर्ष असतील, 5 वर्षाचे असतील, 15 वर्षाचे असतील, 20 वर्षाचे असतील, त्यांना ह्या संविधानिक अधिकार काय आहे ते अशाच कार्यक्रमातून कळणार आहे. कारण जे प्रस्ताविका आपणच वाचत नाही, खरंच आपली मुलं वाचत असतील का? नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी गंभीरतेने आज जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आलेत त्यांनी 2 गाणी गावीत, आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी पुढे यावे, प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वडले, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळले, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळाले. घरट्याचे काय ते केव्हाही बांधता येईल, पण क्षितिजाकडे जाऊन झेप घेण्याची जिद्द हवी. अशा जिद्दी मुलाचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत. मित्रांनो, आत्ताच सांगितलं की संविधान कसं धोक्यात आहे. मला तर माझा असा अनुभव वाटत आहे, जसे वाचन आहे, की संविधान अस्तित्वात आहे, परंतु त्यांची 90% अंमलबजावणी होत नाही आहे. याचा अर्थ काय की संविधानप्रमाणे देश, इन्स्टिट्यूशन, एजन्सीज वागत नाही आहे. फार उदाहरण पूर्वीच्या वक्त्यांनी दिलेले आहेत. कसे नाही वागत आहेत? आता सरांनी फार नागपूरचं मार्मिक खासदार महासूचं हे दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे की ज्यांची प्रेमेबलनी सुरुवात व्हायला पाहिजे ते हनुमान चालिसाने जातात. याचा अर्थ ते संविधानप्रमाणे वागत नाही आहे. आणि आपल्या आर्टिकल किंवा सेक्शन 1मध्ये तुम्हाला कल्पनाच आहे की संघराज्य आणि त्याचे राज्य, किंवा आर्टिकल सेक्शन 2मध्ये आपले नागरिकत्व, आणि आर्टिकल 3 जे मूलभूत अधिकार आहेत, आर्टिकल 3 म्हणतो सेक्शन 3 मूलभूत अधिकार दिलेले आहेत, आणि त्याचं सविस्तर इथं त्याच्यावरती चर्चा झालेली आहे. तुम्हाला कल्पना असेल की संविधानामध्ये पहिल्याच आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे की इंडिया मीन्स भारत, परंतु आजपर्यंत आपण 70-75 वर्ष बघत आहोत की पार्टी कोणतीही असो, भारत हे शब्द न घेता, भारत न म्हणता ते हिंदुस्थान म्हणतात. आणि आताच नुकतेच जे बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून लेबरला, म्हणजे जे काही कर्मचारी आहेत त्यांना घटनेमध्ये तरतूद करून ठेवलेली होती, 8 तासाचे काम, वर तुम्ही काम करत असाल तर ओव्हरटाईम, लेडीजला किंवा स्त्रियांना तुम्हाला त्या सुट्ट्या मिळत होत्या. परंतु आत्ताच तुम्ही त्या वाचत असाल की मला वाटतं ते संचालक आहे त्याचे की तुम्ही 70 तास काम करा. म्हणजे आणि गव्हर्नमेंटनी, सेंट्रल गव्हर्नमेंटनी सगळे लेबर लॉचे फक्त 4 भाग केलेले आहेत. याच्यावरून संविधान हे धोक्यात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि जितक्या काही सरकारी संस्था आहेत, तुम्हाला कल्पना आहे, एअरपोर्ट असो, रेल्वे असो, टेलिकम्युनिकेशन असो, की आता सरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण असो, ह्या सर्व काही संस्था ज्या आहेत त्या प्रायव्हेटायझेशन करून राहिलेल्या आहेत. आपल्याला माहीत आहे ज्या काही गव्हर्नमेंट संस्था आहेत त्याच्यात टक्केवारीप्रमाणे आपल्याला रिझर्वेशन मिळते, रिप्रेझेंटेशन म्हणूया त्याला. त्याच्यामुळेच आपली प्रगती झालेली आहे. आणि आपली खरी सुरुवात कधी झाली शिक्षणाची? जेव्हा आपण स्वातंत्र्यानंतर शिकायला लागलो, आपण 1950 समजूया, तर 22-23 वर्षात ग्रॅज्युएट झालो आहे, म्हणजे 1972-73ला. तेव्हा आपण सुरुवात केली होती की आता आपण शिकून सवरलेलो आहोत, आपल्याला नोकरी मिळेल, त्याच्यात प्रमोशन्स मिळेल वगैरे वगैरे. परंतु जसे शिकायला लागलो आणि जेव्हा सिलेक्शन व्हायची वेळ येत होती, तेव्हा ते सिलेक्शन कमिटी काय म्हणत होते, दिस कॅन्डिडेट इज नॉट सुटेबल. म्हणजे तिथेही आपली भरती होत नव्हती. आणि त्यामुळे आजपर्यंत तुम्ही आढावा बघितला तर कितीतरी लाखो पदं
संविधानाचं कवच असल्यावर सुद्धा आपली पदं भरल्या गेली नाही आहेत आणि त्या संस्थेला, त्या ऑर्गनायझेशनला ते प्रायव्हेटेशन करताय. प्रायव्हेटेशन झालं एकदाचं तर तिथे रिझर्वेशन नाही म्हणून सरळ सांगतात. तर हा धोकाच आहे एक प्रकारचा. आणि आता प्रायव्हेटेशनमध्ये पण काय होत आहे, मीडियामध्ये तुम्ही बघत असाल, मीच आता 2-4 दिवसापूर्वी बघितलं, प्रायव्हेटेशनमध्ये सुद्धा इंटरव्ह्यू घ्यायच्या वेळी किंवा तुम्हाला कॉल पाठवायच्या वेळी ते तुम्हाला जात विचारून राहिलेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्यांची मक्तेदारी झाली आहे कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं. कारण ते संविधानानुसार ते म्हणतात की आम्हाला त्याची आवश्यकता नाही आहे आता. म्हणजे इनडायरेक्टली तुमचा रोजगार कमी होईल. रोजगार कमी झाला म्हणजे आर्थिक परिस्थिती तुमची कमजोर होईल आणि तुम्ही पूर्वीच्या स्थितीला येईल, याच्यात काही वाद नाही आहे. म्हणून आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर प्रत्येकाने जागृत राहणं फार आवश्यक आहे. अमेंडमेंट 103 प्रमाणे त्यांनी EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन उच्चवर्णीयासाठी त्यांनी रिझर्वेशन दिलं. ते सामाजिक मागासलेले होते का? आर्थिक ठीक आहे, पण आपल्या घटनेत काय लिहिलं आहे, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक या तिन्ही गोष्टी असतील तर त्यांची प्रोव्हिजन घटनेमध्ये केलेली आहे. परंतु तसं नसताना सुद्धा, त्यांची कुणाची मागणी नसताना सुद्धा या गव्हर्नमेंटनी त्यांना सरसकट 10% सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना रिझर्वेशन दिलेलं आहे. त्यामुळे काय करतील ते आपल्या बहुजन लोकांचे जे काही हक्क आहेत, जे काही पर्सेंटेज आहे ते घेतील आणि त्यांचे ते अगोदरच भरतील. तर अशी जी परिस्थिती आहे, म्हणून आपणास असं वाटतंय की या समितीतर्फे सरांनी जसं सांगितल्याप्रमाणे आपण प्रयत्न करूया आणि आपले हक्क कसे बाधित राहतील यासाठी प्रयत्न करूया आणि आपला सर्वांचा इथे सहयोग मिळेल अशी अपेक्षा बाळगतोय. धन्यवाद. जय भीम, जय भारत. यावर्षी आम्ही चंद्रपूर जिल्ह्यामधील 7 तहसीलमधील एक गावामध्ये संविधान जागृतीचा एक कार्यक्रम घेण्यात आला आणि तो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे. तो कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आणि संविधानाचे मार्गदर्शक टिपले साहेब आणि कोसे साहेब यांचं या कार्यक्रमाला मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि लाभत आहे. मी समितीच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता जे काय समितीचे पदाधिकारी आणि खरं तर म्हणजे आमचे सचिव वावरे साहेब, कोषाध्यक्ष देवगडे साहेब यांची अधिक मेहनत या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दिसून येत आहे. या कार्यक्रमाकरता लाभलेले आयुष्यमान विजयजी उमरे साहेब यांचं आम्ही हार्दिक आभार मानतो. तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले विधानसभा सदस्य सुधाकर अडबले सर यांचं मी समितीच्या वतीने आभार मानतो. तसेच आयुष्यमान इजड खोब्रागडे सर नागपूरहून ते आलेत. बिजी शेड्यूल चाललेलं आहे कारण संविधान सप्ताहाचे कार्यक्रम दररोजच चालू आहेत. त्यांचे मी आभार मानतो. तसेच सोबत आलेले दिगंबरजी गोंडाने ते सुद्धा सरांना सोबत आलेत आणि आपला अमूल्य वेळ खर्च केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आवाज इंडियाचे संचालक प्रीतमजी बुलकुंडे साहेब, ते आम्ही जेव्हा त्यांना पाचारण करतो ते हिरिरीने येत असतात. या पण वेळेस आले. समितीच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तसेच सम्यक दुधे यांचा हे भारतातील चंदीगडमध्ये शिक्षण घेत असताना MDSचे
भारतातून पहिले आलेत त्यांचं ते उपस्थित झाले, त्यांचे मी आभार मानतो. अविनाश टिपले सर असेच आम्हाला संविधान माहिती करता मार्गदर्शन म्हणून यांचे जे उत्कृष्ट सहकार्य मिळते त्यांचे आभार मानतो. तसेच कोसे सरांचे आभार मानतो आणि समितीचे सर्व पदाधिकारी सदस्यगण या कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मेहनत घेतली त्यांचे आभार मानतो. तसेच या बोधिसत्व परिसरातील महिला वर्ग पुरुष वर्ग अधिक संख्येने उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो.